नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या YouTube चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 अंतर्गत जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या 400 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। हे सर्व प्रश्न वन लाइनर मध्ये असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे जे वन लाइनर क्वेश्चन्स आहेत जानेवारी महिन्यातील, तर या क्वेश्चन वरती आपण एक बुक तयार केलेले आहे। तर हे स्पर्धा अभ्यास 2025 मधील अंक पहिला असणार आहे। तर या अंकामध्ये किंवा या बुक मध्ये आपण जानेवारी महिन्यातील 400 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। हे सर्व प्रश्न वन लाइनर मध्ये असणार आहेत। तसेच त्याचे महत्त्वाची माहिती त्याखाली देण्यात आलेली आहे। तसेच या बुक मध्ये आपण 50 क्वेश्चनचाही समावेश केलेला आहे। तर हे बुक मार्केटमध्ये उपलब्ध आहे। तर हे असणार आहे स्पर्धा अभ्यास 2025 अंक पहिला। यामध्ये आपण जानेवारी महिन्यातील सर्व करंट अफेअर्स घेतलेले आहेत। तर बघा, हे पुस्तक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे। तर इथून पुढे जे आपण PDF अपलोड करत होतो आपल्या ॲप वरती वन लाइनरची, तर ती आपण अपलोड करणार आहोत, पण ते फक्त वाचण्यासाठी असणार आहे। त्याचे आपण प्रिंट नाही करू शकणार किंवा डाउनलोड करता येणार नाही। तर ज्यांना कुणाला या क्वेश्चनचा लाभ घ्यायचा आहे ते बुक मार्केटमधून घेऊ शकतात। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 11व्या प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स आणि उपविजेता राहिलेला आहे पाटणा पायरेट्स। नेक्स्ट आहे, 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर नेपाळ। भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला सूर्यकिरण। तर ही जी 2025 मधील जी आवृत्ती होती ती 18वी आवृत्ती होती आणि ठिकाण आहे नेपाळमधील सालजंडी। कालावधी होता 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025। कोणत्या देशाच्या सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले? तर जपान या देशाच्या सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे ते माजी अध्यक्ष होते। 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे? काम्या कार्तिकेयन ही ठरलेली आहे, भारताची आहे ही। तर ही 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरलेली आहे। 2024च्या महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? कोनेरू हम्पी हिने जिंकलेले आहे। 30 डिसेंबर 2024 रोजी स्पॅडेक्स मिशन कोणी सुरू केले आहे? इस्रोने सुरू केलेले आहे। भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील 4था देश आहे। डिसेंबर 2024 मध्ये RBIने वित्तीय क्षेत्रात AI चा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे? तर पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे। कोणत्या ठिकाणी पेंगॉंग सरोवराच्या किनारी 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये। 27 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशाच्या संसदेने कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष हान डूक सू यांच्यावर महाभियोग चालवला आहे? दक्षिण कोरियाच्या। डिसेंबर 2024 मध्ये भारतीय हवाई दलाच्या सर्वांगीण क्षमता विकासाकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे। ग्रामीण कुटुंबांना 100% पाईपद्वारे पाणी पुरवठा करणारे 5वे राज्य कोणते ठरले आहे? पंजाब हे राज्य ठरलेले आहे 5वे राज्य, ज्याने ग्रामीण कुटुंबांना 100% पाईपद्वारे पाणी पुरवठा केलेले आहे। पशु विनिमय कार्यक्रमांतर्गत मध्य प्रदेशातील किती वाघांना इतर राज्यांमध्ये हस्तांतरित केले जाईल? तर एकूण 14 वाघांना। आशियाई युवा आणि ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये मार्टिना देवी मायबामने कोणते पदक जिंकले? रौप्य पदक जिंकलेले आहे। 26 डिसेंबर 2024 रोजी 45वी प्रगती बैठक कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? तर नरेंद्र मोदी यांच्या। 25 डिसेंबर 2024 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे कोणत्या शहरात अनावरण करण्यात आले? लखनौ या शहरामध्ये। 25 डिसेंबर 2024 रोजी भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने स्वर मंच सुरू केला आहे? गुजरात राज्याने स्वर मंच सुरू केलेला आहे। कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेले आहे। डिसेंबर 2024 मध्ये चर्चेत असलेले कावेरी इंजिन कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना या संस्थेने हे विकसित केलेले आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता या ठिकाणी। तर हे पहिले उड्डाण यात्री कॅफे आहे।
डिसेंबर 2024 मध्ये पार्कर सोलर प्रोब ऐतिहासिकदृष्ट्या सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले आहे ते कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? नासाशी संबंधित आहे हे. प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत किती प्रॉपर्टी कार्ड वितरित केले जातील? तर 50 लाख प्रॉपर्टी कार्ड वितरित केले जातील प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत. 2024 मध्ये सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता ठरला आहे? तर भारत हा देश ठरलेला आहे. तर भारताने एकूण $129 अब्ज एवढे रेमिटन्स प्राप्त केलेले आहे. 26 डिसेंबर 2024 रोजी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर कर्नाटकातील बेळगाव या ठिकाणी. प्रजासत्ताक दिन 2025च्या झाकीसाठी कोणत्या मंत्रालयाने गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट ही थीम जाहीर केली आहे? तर संरक्षण मंत्रालयाने ही थीम जाहीर केलेली आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी सिरिया इस्रायल सीमेवर शहीद झालेल्या कोणत्या ब्रिगेडियरला श्रद्धांजली वाहिली? तर अमिताभ झा यांना. कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे 100व्या वर्षी निधन झाले? तर अमेरिका या देशाचे ते माजी राष्ट्राध्यक्ष होते. मेलबर्न क्रिकेट क्लबने कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूला क्लबचे सदस्यत्व देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे? तर सचिन तेंडुलकर यांना. डिसेंबर 2024 मध्ये नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज म्हणजेच NABLच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर संदीप शहा यांची. ICC क्रिकेटर ऑफ द इयर 2024 साठी भारताच्या कोणाला नामांकन मिळाले आहे? तर अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना. पहिल्या किंग कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. वेदनारहित इंजेक्शनसाठी कोणत्या संस्थेने सुईमुक्त शॉकवेव्ह सिरिंज विकसित केली आहे? तर IIT मुंबईने ही सिरिंज विकसित केलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 200 विकेटचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? जसप्रीत बुमराह हा ठरलेला आहे. तर त्याने एकूण 44 सामन्यांमध्ये 200 कसोटी बळी घेतलेले आहेत. नेक्स्ट आहे अटल इनोव्हेशन मिशन आणि UNDPने 2024-25 साठी यूथ को लॅब नॅशनल इनोव्हेशन चॅलेंजची कितवी आवृत्ती सुरू केली आहे? तर 7वी आवृत्ती सुरू केलेली आहे. हॉकी इंडिया लीग 2024-25 कोठे आयोजित करण्यात आली? तर ओडिशातील राऊरकेला या ठिकाणी. 53व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉलचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर केरळ या संघाने जिंकलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे चंदीगड हा संघ. डिसेंबर 2024 मध्ये एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमासाठी कोणत्या राज्यात सामंजस्य करार करण्यात आला? तर मणिपूर आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांमध्ये. चेंगदू G36 विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर चीन या देशाने विकसित केलेले आहे. कोणत्या संस्थेने 2025 हे AI वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने. 29 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशाच्या 7C-2216 या विमानाच्या अपघातात 179 जण ठार झाले आहेत? तर दक्षिण कोरियाचे विमान होते. 2024च्या पुरुषांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? ओलोदर मुर्जिन यांनी जिंकलेले आहे. देशातील पहिल्या सागरी काचेच्या पुलाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तमिळनाडूतील कन्याकुमारी या ठिकाणी. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कोण बनले आहेत? वितुल कुमार हे बनलेले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू कोण ठरला आहे? तर नितीश कुमार रेड्डी हा ठरलेला आहे. जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणी सुरू केली आहे? चीन या देशाने सुरू केलेली आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन. तर या ट्रेनचे नाव काय आहे बघा, CR450. नेक्स्ट आहे स्टंप्ड हे पुस्तक कोणत्या माजी भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? सय्यद किरमानी यांचे. भारताचा राष्ट्रीय मोटरसायकल ट्रॅक रेसिंग चॅम्पियन कोण बनला आहे? हेमंत मुदप्पा हा बनलेला आहे. आगामी एरो इंडिया 2025 कोठे आयोजित केले जाईल? तर बंगळुरू या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. कालावधी काय असणार आहे बघा, 10 ते 14 फेब्रुवारी 2025 आणि आवृत्ती असणार आहे 15वी. नेक्स्ट आहे बोस्नियाचे कोणते पारंपरिक प्रेमगीत युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? तर सेवडालिंका. कोणत्या संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र प्राप्त केले आहे? तर सेल या कंपनीने. डिसेंबर 2024 मध्ये पुजारी ग्रंथी सन्मान योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? तर दिल्ली या ठिकाणी या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पुजारी ग्रंथी सन्मान योजना.
या योजनेअंतर्गत हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा 18,000 रुपये मानधन मिळणार आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या देशात 18व्या हत्ती आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? तर नेपाळ या देशामध्ये. राजस्थान सरकारने किती नवीन जिल्हे आणि विभाग रद्द केले आहेत? तर एकूण 9 जिल्हे आणि 3 प्रशासकीय विभाग. 2023-24 मध्ये भारतात किती कोळशाचे उत्पादन झाले? तर एकूण 997.826 दशलक्ष टन एवढे. डिसेंबर 2024 मध्ये भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड कोणासोबत भागीदारी केली आहे? तर बोट या कंपनीशी. डिसेंबर 2024 मध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि कोणी संयुक्तपणे क्वांटम तंत्रज्ञानामध्ये भारतातील पहिला अंडर ग्रॅज्युएट मायनर कार्यक्रम सुरू केला आहे? तर नॅशनल क्वांटम मिशनने सुरू केलेला आहे. 78व्या संतोष ट्रॉफी 2024-25 चे विजेतेपद कोणी जिंकले? पश्चिम बंगालने जिंकलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे केरळ हा संघ. तर केरळ यांना देण्यात आलेल्या ट्रॉफीला नाव काय आहे बघा? कमला गुप्ता करंडक. आणि संतोष ट्रॉफी 2024 हे काय पश्चिम बंगालने जिंकलेले आहे. तर विजेत्या संघाला संतोष ट्रॉफी देण्यात आली आणि उपविजेत्या संघाला कमला गुप्ता करंडक देण्यात आला. कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर संरक्षण मंत्रालयाने. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे? तर चंद्राबाबू नायडू हे आहेत सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 15 लाख रुपयांच्या संपत्तीच्या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. 1 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडचा कार्यभार कोणी हाती घेतला? तर जितेंद्र मिश्रा यांनी स्वीकारलेला आहे कार्यभार. 2 जानेवारी 2025 रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? अमित शहा यांनी. भारताचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 150 धावा करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला आहे? तर आयुष म्हात्रे हा ठरलेला आहे. कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबवणार आहे. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे. भारतातील पहिला फिशिंग कॅट कॉलरिंग प्रकल्प कोणत्या वन्यजीव अभयारण्यात सुरू झाला आहे? तर कोरिंगा वन्यजीव अभयारण्य आंध्र प्रदेश. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक मतदान झाले आहे? तर आसाम या राज्यातील. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मतदारसंघात सर्वात कमी झालेले आहे. बघा सर्वात जास्त कुठे झाले आहे? तर आसाम राज्यातील धुबरी या ठिकाणी. आणि सर्वात कमी मतदान झालेले आहे जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मतदारसंघामध्ये. नेक्स्ट आहे, 1 मार्च 2025 पासून DBS बँक इंडियाचे CEO कोण असणार आहेत? तर रजत वर्मा हे असणार आहेत. डिसेंबर 2024 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना कोणत्या ठिकाणचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत? आग्रा हमाम. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताचा GDP किती वाढेल? तर 6.6% वाढेल. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने मार्बर्ग विषाणूचा उद्रेक संपल्याची घोषणा केली आहे? तर रवांडा या देशाने. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाने चीन, दक्षिण कोरिया, जपान, तैवान आणि व्हिएतनाम या 5 देशांच्या डिजिटल प्लेट्सवर अँटी डम्पिंग शुल्क लागू केले आहे? तर भारताने केलेली आहे. ट्रॅव्हल लेजर इंडियाज बेस्ट अवॉर्ड 2024 मध्ये बेस्ट डोमेस्टिक एअरपोर्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा. 1 जानेवारी 2025 रोजी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला? भुवनेश कुमार यांनी स्वीकारलेला आहे. 14व्या स्पेल मास्टर ऑफ इंडियाचा किताब कोणी पटकावला आहे? तर छाया MV यांनी पटकावलेला आहे. 2023चा गंगाधर राष्ट्रीय काव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? प्रतिभा सतपथी यांना देण्यात येणार आहे 2023चा गंगाधर राष्ट्रीय काव्य पुरस्कार. 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या देशाने पर्यटक कर लागू केला आहे? रशिया या देशाने केलेला आहे. केंद्र सरकारने एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना कधी सुरू केली? 1 जानेवारी 2025 रोजी. 1 जानेवारी 2025 रोजी असोचॅमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मनीष सिंगल यांची. वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
तर छत्तीसगड हे राज्य ठरलेले आहे वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारे पहिले राज्य. भारताच्या आर वैशालीला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे? कांस्य पदक मिळालेले आहे. PM फसल विमा योजना म्हणजेच पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजना कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे? तर 2025-26 पर्यंत. वाव थराड या नवीन जिल्ह्याची निर्मिती कोणत्या राज्यात होणार आहे? गुजरात या राज्यामध्ये होणार आहे आणि गुजरातचा हा 34वा जिल्हा असणार आहे. महाराष्ट्रात बालिका दिवस कधी साजरा केला जातो? 3 जानेवारी रोजी साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशात नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे? तर अमेरिका या देशामध्ये. डिसेंबर 2024 मध्ये भारताचा परकीय चलनसाठा किती झाला आहे? $700 अब्ज एवढा झालेला आहे. पहिले 5 देश कोणते आहेत बघा भारतीय चलनसाठ्यामध्ये परकीय चलनसाठ्यामध्ये? जगातले 5 पहिले देश आहेत चीन, जपान, स्वित्झर्लंड, भारत आणि रशिया. तर जगातील सर्वात परकीय चलनसाठ्यामध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे चीन देश, दुसरा आहे जपान, तिसरा स्वित्झर्लंड, चौथा भारत आणि 5व्या क्रमांकावरती आहे रशिया. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील वायनाड भूस्खलन ही गंभीर स्वरूपाची आपत्ती घोषित करण्यात आली आहे? तर केरळ या राज्यातील. कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी भारतीयांना 10 लाखांहून अधिक गैर परदेशी व्हिसा जारी करून नवीन विक्रम केला आहे? युनायटेड स्टेट्स. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? साई परांजपे यांना. 2024च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? तर एकूण 4 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. तर हे 4 खेळाडू कोण आहेत बघा? डी गुकेश हे राष्ट्रपती जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहेत. मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमधील दुहेरी पदक विजेता. हरमनप्रीत सिंग भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि प्रवीण कुमार पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेता. तर 2024 मध्ये 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. जानेवारी 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर सुहास दिवसे यांची. ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळालेल्या लीना नायर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या आहेत? कोल्हापूर या जिल्ह्याच्या आहेत त्या. 1 जानेवारी 2025 रोजी KS मणिलाल यांचे निधन झाले. ते कोण होते? वनस्पतीशास्त्रज्ञ होते. कोणत्या देशात भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे? येमेन या देशामध्ये. 1 जानेवारी 2025 रोजी कोणता देश युरोपियन युनियनच्या शेंझेन क्षेत्राचा पूर्ण सदस्य बनला आहे? तर रोमानिया आणि बल्गेरिया हे 2 देश बनलेले आहेत शेंझेन क्षेत्राचे पूर्ण सदस्य. 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या देशात बुरका घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये. 3 जानेवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या नदीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांचे उद्घाटन केले? तर राप्ती नदीच्या. दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो? 4 जानेवारी रोजी. वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष गटात विजेतेपद कोणी जिंकले? मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोमिनचाय यांनी दोघांनी संयुक्तपणे हे विजेतेपद पटकावलेले आहे. किंमत निर्देशांकांचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? रमेश चंद यांच्या. 31 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशाने बालविवाह बंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे? नेपाळ या देशाने. मृदा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केले आहेत? IIT बॉम्बेने विकसित केलेले आहेत. 31 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या मंत्रालयाने डायनेमिक भूजल संसाधन मूल्यांकन अहवाल 2024 जारी केला आहे? जलशक्ती मंत्रालयाने जारी केलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्याने वनस्पतीच्या संवर्धनासाठी महाभारत वाटिका स्थापन केली आहे? तर उत्तराखंड या राज्याने हल्द्वानी या ठिकाणी. 3 जानेवारी 2025 रोजी भारतातील पहिली किनारपट्टी आणि पाणपक्षी पक्षीगणना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? गुजरात या राज्यामध्ये. तर बघा ही जी पक्षीगणना सुरू करण्यात आलेली आहे ही मरीन नॅशनल पार्क आणि सागरी अभयारण्य जामनगर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि हे मरीन नॅशनल पार्क आणि सागरी अभयारण्य हे भारतातील पहिले सागरी अभयारण्य आहे. नेक्स्ट आहे 2024 साठी अर्जुन पुरस्काराने किती खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे?
तर एकूण 32 खेळाडूंना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर या अर्जुन पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील 2 खेळाडूंचा समावेश आहे, स्वप्नील कुसळे आणि सचिन खिलारी। 2023 मध्ये भारत जगातील कितव्या क्रमांकाचा कापड आणि वस्त्र निर्यातदार देश बनला आहे? तर 6व्या क्रमांकाचा। 4 जानेवारी 2025 रोजी डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झाले, ते कोण होते? तर अणुशास्त्रज्ञ होते। जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 4 जानेवारी 2025 रोजी सशक्त बेटी आणि ई दृष्टी प्रकल्पांचा शुभारंभ कोणी केला? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेला आहे। जानेवारी 2025 मध्ये IIT मद्रासने विस्तार प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्या मंत्रालयासोबत भागीदारी केली आहे? तर कृषी आणि शेतकरी कल्याण या मंत्रालयाशी भागीदारी केलेली आहे। 3 जानेवारी 2025 रोजी मालमत्तांच्या ई लिलावासाठी सरकारने कोणते सुधारित पोर्टल सुरू केले आहे? तर बघा, बँकनेट हे सुरू केलेले आहे पोर्टल। जानेवारी 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशाने गैर बासमती पांढऱ्या तांदळाच्या व्यापाराबाबत करार केला आहे? तर भारत आणि इंडोनेशिया देशाने केलेला आहे। पाकिस्तान कोणत्या देशाच्या मदतीने आपला सर्वात मोठा अणुप्रकल्प उभारत आहे? तर चीन या देशाच्या। आणि या अणुप्रकल्पाचे नाव काय आहे बघा, चष्मा न्यूक्लिअर पॉवर प्लांट युनिट 5। ह्यूमन मेटापेनोमोव्हायरस म्हणजेच HMPV कोणत्या देशात पसरला आहे? तर चीन या देशामध्ये लाट पसरलेली होती। ग्रामीण भारत महोत्सव 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर दिल्ली या ठिकाणी। कालावधी होता 4 ते 9 जानेवारी आणि थीम होती विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारताची निर्मिती। नेक्स्ट आहे टिनिटसच्या निदानासाठी कोणत्या संस्थेने एक उपकरण विकसित केले आहे? तर IIT बॉम्बेने विकसित केलेले आहे। टिनिटस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोणत्याही बाह्य आवाजाशिवाय आवाज ऐकू येतात, म्हणजेच भास होतात आवाज येण्याचे। नेक्स्ट आहे 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी। कालावधी होता 3 ते 6 जानेवारी आणि विषय होता आरोग्य आणि निरोगीपणासाठी पारिस्थितिक तंत्र समजून घेणे। भारतीय रेल्वेचा प्रस्तावित 69वा विभाग कोणता असेल? तर जम्मू विभाग असणार आहे। बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 कोणी जिंकली? ऑस्ट्रेलिया देशाने जिंकलेले आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25। उपविजेता राहिलेला आहे भारत हा देश। आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 ही ऑस्ट्रेलिया देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। जानेवारी 2025 मध्ये भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जयंत खोब्रागडे यांची। जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्याने शहीद माधोसिंह हातचर्चा योजनेची सुरुवात केली? तर ओडिशा या राज्याने सुरुवात केलेली आहे। 2 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये वार्षिक मदत देण्यात येणार आहे। 82वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामध्ये कोणत्या चित्रपटाला 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले? तर द ब्रुटालिस्ट या चित्रपटाला। जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्राच्या अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला? तर बच्चू कडू यांनी दिलेला आहे। बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार आहेत। जानेवारी 2025 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये कोणती वेतन प्रणाली लागू केली आहे? केंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली। जानेवारी 2025 मध्ये कोणत्या बँकेने हर घर लखपती आणि संरक्षक या 2 नवीन ठेव योजना सुरू केल्या आहेत? तर SBI या बँकेने सुरू केलेल्या आहेत। गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वात वयोवृद्ध महिला तोमिको इतुका यांचे वयाचे 116व्या वर्षी निधन झाले, त्या कोणत्या देशाच्या होत्या? तर जपान या देशाच्या होत्या त्या। दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो? 5 जानेवारी रोजी। 3 जानेवारी 2025 रोजी नो युवर आर्मी फेअरचे उद्घाटन कोणत्या राज्यातील गोवळकोंडा किल्ल्यावर करण्यात आले? तर तेलंगणा राज्यातील गोवळकोंडा किल्ल्यावरती करण्यात आले। SBIच्या अहवालानुसार 2024 मध्ये भारतातील ग्रामीण गरिबी किती टक्क्यांवर आली आहे? 4.86% वरती। 6 जानेवारी 2025 पासून RBIने राष्ट्रीय सहकारी बँकेचे विलीनीकरण कोणत्या बँकेत करण्यास मंजुरी दिली आहे? तर कॉसमस कोऑपरेटिव्ह बँकमध्ये। 5 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान कोस्टास सिमिटिस यांचे निधन झाले? ग्रीस या देशाच्या। कोणत्या मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्र गुणवत्ता नियंत्रण आदेश 2024 जारी केला आहे? तर वस्त्रोद्योग मंत्रालयाने। जानेवारी 2025 मध्ये भारतातील पहिला सेंद्रिय फिश क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? सिक्कीम या राज्यामध्ये।
जानेवारी 2025 मध्ये भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बहादूर सिंग सागो हे बनलेले आहेत. 6 जानेवारी 2025 रोजी पंचायत ते संसद 2.0 उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेले आहे. 38व्या राष्ट्रीय खेळांच्या मशालला काय नाव देण्यात आले आहे? तेजस्विनीचे नाव देण्यात आलेले आहे. 7 जानेवारी 2025 रोजी भारत पोल पोर्टलचे उद्घाटन कोणी केले? केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलेले आहे. तर बघा, हे जे पोर्टल आहे भारत पोल पोर्टल हे केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI विकसित केलेले आहे आणि याचे उद्घाटन कोणी केले? तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले. जानेवारी 2025 मध्ये कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर हनोई हे शहर घोषित करण्यात आलेले आहे. तर ही व्हिएतनामची राजधानी आहे. खो खो विश्वचषक 2025चा शुभंकर काय आहे? तेजस आणि तारा हे शुभंकर होते. 18वी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? तर ओडिशा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आणि विषय होता विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान. जस्टिन ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी जानेवारी 2025 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला? तर कॅनडा या देशाचे पंतप्रधान होते. जानेवारी 2025 पासून देशांतर्गत मार्गांवर इन फ्लाइट वायफाय इंटरनेट सेवा प्रदान करणारी पहिली एअरलाईन कोणती एअरलाईन बनली आहे? तर एअर इंडिया ही बनलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये ह्युमन मेटापेनो व्हायरस प्रकरणे पहिल्यांदा कोणत्या राज्यात आढळून आले आहेत? तर कर्नाटक राज्यामध्ये. भारतातील कोणत्या संस्थेने पॅरासिटामॉल औषध विकसित करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे? वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे CSIR ने हे केलेले आहे विकसित. 30 डिसेंबर 2024 रोजी इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेसोबत कोणत्या वनस्पतीचे बीज पाठवले होते जे अंतराळात उगवले आहे? चवळी या पिकाचे. 67व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप 2024च्या पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? वरुण तोमर यांनी जिंकलेले आहे. US प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित होणारा पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू कोण ठरला आहे? लिओनेल मेसी हा ठरलेला आहे. तर लिओनेल मेसी हा अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार आहे. जानेवारी 2025 पासून संसदेने मंजूर केलेल्या डेटा संरक्षण कायदा 2023 नुसार भारतात सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी कोणत्या वयोगटातील मुलांना पालकांची परवानगी आवश्यक आहे? 18 वर्षाखालील. जानेवारी 2025 मध्ये US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर कोण बनले आहे? तर माईक जॉन्सन हे बनलेले आहेत. भूकंपानंतर वानुआतूमधील कोणत्या देशाचे नाव आहे बघा? वानुआतूमधील भूकंप मदतीसाठी भारत सरकारने किती मदत जाहीर केली आहे? तर एकूण $5 लाख एवढी. गुरु गोविंद सिंगजी यांची 358वी जयंती कधी साजरी करण्यात आली? 6 जानेवारी 2025 रोजी. तर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते आणि त्यांनी खालसा पंथाची स्थापना केलेली होती. 3 जानेवारी 2025 रोजी 7व्या आयलँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या बैठकीचे अध्यक्ष कोणी बसवले? तर अमित शहा यांनी. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात जल्लीकट्टू महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे? तर तामिळनाडू राज्यामध्ये. जानेवारी 2025 मध्ये भोपाळ वायू दुर्घटनेच्या 40 वर्षांनंतर विषारी कचरा कोठे वाहून नेला गेला? तर थार जिल्ह्यातील पितमपूर या ठिकाणी. जानेवारी 2025 मध्ये भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा कार्यरत मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला देश बनला आहे? तर 3ऱ्या क्रमांकाचा. पहिले 2 देश आहेत चीन आणि अमेरिका. डार्क वेबचा थ्रेट लँडस्केप अहवाल 2024 नुसार सायबर हल्ल्यांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 2रा क्रमांक आहे आणि पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका हा देश. पल्लास मंदिराचा पहिला फोटोग्राफिक पुरावा कोणत्या राज्यात सापडला आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर V नारायणन यांची. तसेच त्यांच्या अंतराळ विभागाचे सचिव म्हणून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9 जानेवारी 2025 रोजी हिमाचल प्रदेशातील लोक प्रशासन संस्थेचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरती ठेवण्यात आलेले आहे. तर या संस्थेचे नाव काय असणार आहे बघा? डॉक्टर मनमोहन सिंग हिमाचल प्रदेश सार्वजनिक प्रशासन संस्था. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना अहवाल 2025 नुसार कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठी अर्थव्यवस्था असणार आहे? तर भारताची अर्थव्यवस्था. तर या अहवालानुसार 2025 मध्ये भारताचे जे आर्थिक वाढ आहे ती किती असणार आहे?
तर 6.6% आणि 2026 मध्ये 6.7%. 10 जानेवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात ऑल इंडिया रेडिओच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे उद्घाटन केले? तर प्रयागराज या ठिकाणी. केंद्र सरकारने भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचे स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे? प्रणव मुखर्जी यांची. आणि हे जे स्मारक आहे हे राष्ट्रीय स्मृती संकुल राजघाट कॉम्प्लेक्स येथे बांधण्यात येणार आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 85वा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे सिंगापूर आणि सगळ्यात शेवटी 106व्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान हा देश. तर भारतीय पासपोर्ट धारक विजाशिवाय 57 देशांमध्ये प्रवास करू शकतात. कोणत्या राज्यातील सिपाहीजाला वन्यजीव अभयारण्यात दुर्मिळ ब्रँडेड रॉयल फुलपाखरू सापडले आहे? तर त्रिपुरा राज्यामध्ये. भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये उभारला जाणार आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे स्थापन करण्यात येणार आहे. जानेवारी 2025 मध्ये जीनोम डेटा सुलभ करण्यासाठी भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर भारतीय जैविक डेटा केंद्र पोर्टल सुरू केलेले आहे. 7 जानेवारी 2025 रोजी मायक्रोसॉफ्टने भारतातील AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर पुढील 2 वर्षात किती गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे? तर $3 अब्ज. थर्ड एशियन फिल्म फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आले? मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले. पत्रकार रफिक बगदादी यांना सत्यजित रे मेमोरियल अवॉर्ड, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांना एशियन सिनेमा कल्चर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणता देश ब्रिक्सचा 10वा संपूर्ण सदस्य देश बनला आहे? तर इंडोनेशिया हा देश बनलेला आहे ब्रिक्सचा 10वा संपूर्ण सदस्य देश. जानेवारी 2025 मध्ये जॉन महामा यांनी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर घाना या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे जॉन महामा यांनी. जानेवारी 2025 मध्ये 1020 मेगावॅटचा पुनत सांगसू 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात विकसित करण्यात आला आहे? तर भूतान या देशामध्ये. आणि हा जो प्रकल्प आहे हा कोणी विकसित केलेला आहे? तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेल या संस्थेने. जानेवारी 2025 मध्ये नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तुहिन कांता पांडे यांची. तसेच अरुणेश चावला यांची केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजेच डीपमचे सचिव म्हणून. दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल? तर बंगळुरू या ठिकाणी. 9 जानेवारी 2025 रोजी P. जयचंद्रन यांचे निधन झाले. ते कोण होते? गायक होते ते. भारत आणि कोणता देश संयुक्तपणे नौदलासाठी इंटरऑपरेबल सोनोबॉय बनवणार आहे? तर भारत आणि अमेरिका हे 2 देश बनवणार आहेत संयुक्तपणे. दरवर्षी जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? 10 जानेवारी रोजी. आणि याची थीम होती 2025 थीम काय होती बघा? एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज. अमेरिकेच्या ओहायो राज्याने कोणता महिना हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केला आहे? तर ऑक्टोबर हा महिना. 1 जानेवारी 2025 रोजी भारतातील पहिला जनरेशन बीटा बाळाचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर मिझोराम या राज्यामध्ये झालेला आहे. आणि या बाळाचे नाव काय आहे बघा? फ्रँकी रेमरोआतिका झाडेंग. भविष्यवादी मार्क मॅक क्रिडल यांनी 2025 ते 2039 दरम्यान जन्मलेल्या मुलांसाठी जनरल बीटा हा शब्दप्रयोग सादर केला आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या ठिकाणच्या सिंहचलम मंदिरात संत नरहरी तीर्थमूर्ती सापडली आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी. जानेवारी 2025 मध्ये माउंट इबू ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये झालेला आहे. इंडस फूड व्यापार प्रदर्शनाची 8वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? तर उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कालावधी होता 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान. अंडर 17 ज्युनियर स्क्वॅश ओपन 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? अनाहत सिंग हिने जिंकलेले आहे. भारताचे खेळाडू आहे ही. उपविजेता राहिलेली आहे मलिका येलकरोस्की, इजिप्तची खेळाडू आहे. जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अतुल पाटणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे CMD म्हणून कोण बनले आहे? तर ब्रिजेंद्र प्रताप सिंग हे बनलेले आहेत. जानेवारी 2025 मध्ये रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना कोणी जाहीर केली आहे? नितीन गडकरी यांनी जाहीर केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत 7 दिवसांपर्यंतचा किंवा कमाल 1.5 लाख रुपयेपर्यंतचा वैद्यकीय खर्च देण्यात येणार आहे. यासाठी अपघाताची माहिती 24 तासांच्या आत पोलिसांना देणे गरजेचे असणार आहे.
तसेच हिट अँड रन प्रकरणामध्ये मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. 5 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या शहरात केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेची पायाभरणी केली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. जानेवारी 2025 मध्ये जनरल जोसेफ औन कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? लेबनॉन या देशाचे. 4 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे? तर इक्वेडोर या देशाने आणीबाणी जाहीर केलेली आहे. कारण काय बघा, तर गुन्हेगारी गटांविरुद्ध अंतर्गत सशस्त्र संघर्ष. जानेवारी 2025 मध्ये दिल्ली वक्फ बोर्डाचे CEO कोण बनले आहे? तर अजीम उल हक हे बनलेले आहेत. दिल्लीतील राजघाटाजवळ गांधी दर्शन आर्ट गॅलरीचे उद्घाटन कोणी केले? ओम बिर्ला यांनी केलेले आहे. जानेवारी 2025 मध्ये 23व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले? गुजरात राज्यातील वडोदरा या ठिकाणी. 7 जानेवारी 2025 रोजी भारत आणि कोणत्या देशाने खनिजे आणि दुर्मिळ पृथ्वी घटकांमध्ये सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली आहे? तर मलेशिया या देशाने. जानेवारी 2025 मध्ये सिग्नेचर ग्लोबलचे नवीन CFO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजीव कुमार शर्मा यांची. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या स्टार्टअपने आयुर्वेद अभ्यासकांसाठी AI आधारित पल्स डायग्नोस्टिक टूल नाडी तरंगिणी विकसित केले आहे? तर अत्रेय इनोव्हेशनने हे विकसित केलेले आहे नाडी तरंगिणी. अत्रेय इनोव्हेशन हे अनिरुद्ध जोशी यांनी स्थापन केलेले आहे पुणे या ठिकाणी. तसेच CDSCO कडून मान्यता मिळवणारे नाडी तरंगिणी हे भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण आहे. नेक्स्ट आहे जानेवारी 2025 मध्ये ई श्रम पोर्टल किती भाषांमध्ये अपडेट केले गेले आहे? तर एकूण 22 भाषांमध्ये. जानेवारी 2025 मध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा विरुद्धच्या लढ्यात सहकार्य वाढवण्यासाठी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणासोबत. आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या वास्तविक GDP वाढीचा NSO अंदाज काय आहे? तर 6.4%. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? 9 जानेवारी रोजी. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आले आहे? प्राध्यापक गणपती यादव यांना. भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अंजू बॉबी जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते लांब उडी खेळाडू आहेत. 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर निलिम कुमार यांना जाहीर झालेला आहे. आसामी लेखक आहेत ते. जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे? 2025 पर्यंत. 8 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह सुरू करण्यात आले आहे? तर कांदिवली या ठिकाणी. आणि ही जी संकल्पना आहे फिरते स्नानगृहाची, ही जी संकल्पना आहे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांची आहे. पहिल्या खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर प्रियंका इंगळे यांची निवड करण्यात आलेली आहे. ही बीड जिल्ह्यातील आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्याने पार्थ योजना सुरू केली आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. तर पार्थचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड ह्युनर. आणि याचा उद्देश काय आहे? तर युवकांना भरतीपूर्व शारीरिक आणि लेखी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणे. 7 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे? तर कर्नाटक राज्याने. 31 जानेवारी 2025 रोजी हरित महाकुंभ कोठे आयोजित केला जाईल? प्रयागराज या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. 7 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या कोणत्या राज्यात सुमारे 30,000 एकर परिसरात वणवा पसरला आहे? तर कॅलिफोर्निया राज्यामध्ये. तर पॅसिफिक पॅलिसेड्स, इटन आणि हस्टच्या जंगलात पसरलेल्या आहे या. जानेवारी 2025 मध्ये HNPV विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या समितीमध्ये 7 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या इंडेक्सनुसार रॅपिडली एजिंग सोसायटीच्या तयारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 123व्या क्रमांकावर ते आहे. पहिले 3 देश कोणते आहेत? तर स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि डेन्मार्क. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? न्यूझीलंडच्या. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 कोठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली या ठिकाणी.
कालावधी होता 10 ते 12 जानेवारी 2025 आणि उद्देश होता विकसित भारतासाठी नाविन्यपूर्ण उपाय सादर करण्यासाठी तरुणांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणे. 7 जानेवारी 2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि गट प्रमुख जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बलदेव प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच शिवा ओम दीक्षित यांची उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाने भारतीय आण्विक युनिट्सवरील बंदी उठवण्याची योजना आखली आहे? तर अमेरिका या देशाने. युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे? तर 2024 हे वर्ष. 2024 हे 1.5 अंश सेल्सिअसच्या जागतिक तापमानवाढ मर्यादेचे उल्लंघन करणारे पहिले वर्ष ठरले आहे. दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? तर 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 12 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत यंग लीडर संवाद आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. इंडियन जीनियस द मेट्रिक राईज ऑफ इंडियन्स इन अमेरिका नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर मीनाक्षी अहमद यांनी लिहिलेले आहे. 2026 मध्ये राष्ट्रकुल देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारीची 28वी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स 2024 मध्ये कोणते शहर अव्वल आहे? तर लंडन हे शहर अव्वल ठरलेले आहे. तर पहिली 5 शहरे कोणते आहेत बघा? लंडन, न्यूयॉर्क, टोकियो, पॅरिस आणि सिंगापूर. यामध्ये भारतातील मुंबई एकमेव शहर आहे आणि तेही 48व्या क्रमांकावर असून निर्देशांकात सगळ्यात शेवटचे शहर आहे. म्हणजे ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्स यामध्ये 48 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 48 शहरांमध्ये सगळ्यात शेवटच्या क्रमांकावरती भारतातील मुंबई हे शहर आहे. ट्रॅक अँड फील्ड न्यूज या अमेरिकन मासिकाने कोणत्या भालाफेकपटूला 2024चा सर्वोत्कृष्ट भालाफेक ॲथलीट म्हणून घोषित केले आहे? तर नीरज चोप्रा याला. 10 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाने हिंदीचा पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे? श्रीलंका या देशाने सुरू केलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणता देश जास्त नोकरदारांचा आणि कमी पगार असणारा देश आहे? तर भारत हा देश आहे. पहिला खो खो विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला पहिला खो खो विश्वचषक. पंजाब किंग्सचा 17वा कर्णधार कोण बनला आहे? तर श्रेयस अय्यर हा बनलेला आहे पंजाब किंग्सचा 17वा कर्णधार. श्रेयस अय्यर हा IPLच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 26 कोटी 75 लाख एवढ्या रुपयांना विकत घेतलेली आहे. नेक्स्ट आहे टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्सनुसार 2025 नुसार भारतातील सर्वात गर्दीचे शहर कोणते बनले आहे? तर कोलकाता हे शहर बनलेले आहे. 9 जानेवारी 2025 रोजी BCCIचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. देवजीत सैकिया हे मूळचे आसामचे असून ते माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. तसेच प्रभतेज सिंग भाटिया हे खजिनदार झालेले आहेत. 15वा स्पॅनिश सुपर कप कोणी जिंकला आहे? तर बार्सिलोना या संघाने जिंकलेला आहे. आवृत्ती 41वी होती. ठिकाण सौदी अरेबिया. विजेता आहे बार्सिलोना आणि उपविजेता ठरलेला आहे रिअल माद्रिद. तर 15व्या वेळेस बार्सिलोना या देशाने स्पॅनिश सुपर कप जिंकलेला आहे. तर 2025 मधील ही 41वी आवृत्ती होती. लक्षात ठेवा, कन्फ्युजन होऊन देऊ नका. नेक्स्ट आहे थर्मन षण्मुगरत्नम हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत जे 14 ते 18 जानेवारी दरम्यान भारत दौऱ्यावर आले होते? तर सिंगापूर या देशाचे राष्ट्रपती होते. जानेवारी 2025 मध्ये रशियाने भारतातील कोणत्या अणुऊर्जा प्रकल्पात 6वी अणुबोटी पाठवली आहे? तर कुडनकुलम तमिळनाडू या ठिकाणी. 11 जानेवारी 2025 रोजी इंडिया क्लीनटेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केले? तर पियुष गोयल यांनी. सौर, पवन आणि हायड्रोजन यासारख्या क्षेत्रांमध्ये भारताची क्लीनटेक मूल्य साखळी मजबूत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे जानेवारी 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशाने भूविज्ञान आणि अन्वेषण क्षेत्रात करार केला आहे? तर याचे एक उत्तर आहे मंगोलिया. मार्च 2025 मध्ये भारतातील पहिली बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली कोठे सुरू करण्यात येणार आहे? तर दिल्लीतील किलोकरी या ठिकाणी. कोणत्या राज्य सरकारने महिला बचत गटांच्या माध्यमातून 1000 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तेलंगणा राज्य सरकारने. हाऊ इंडिया स्केल्ड मीट G20 द इनसाइड स्टोरी ऑफ द G20 प्रेसिडेन्सी नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर अमिताभ कांत यांनी.
जानेवारी 2025 मध्ये विमा सखी योजना सुरू करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे राज्य ठरलेले आहे. पहिले राज्य आहे हरियाणा. जानेवारी 2025 मध्ये वाईड बँड स्पेक्ट्रम सेन्सर ASIC चिप विकसित करण्यासाठी C.ने कोणत्या संस्थांसोबत करार केला आहे? तर IIT जम्मू सोबत. 12 जानेवारी 2025 रोजी गान नगाई 2025 महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर मणिपूर राज्यामध्ये. 8 जानेवारी 2025 रोजी कोणाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मने न्यू शॉपच्या सहकार्याने इम्पॉवर हर बीच सपना के उडान उपक्रम सुरू केला आहे? तर नीती आयोगाने. प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 किती जणांना प्रदान करण्यात आले आहेत? एकूण 27 जणांना. जानेवारी 2025 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने कोणाच्या सहकार्याने UP ओपन नेटवर्क फॉर ॲग्रिकल्चरल अपॉन सुरू केले आहे? तर गुगल क्लाउडने. शेतकऱ्यांना सूक्ष्म हवामान आणि बाजारभावाविषयी अचूक माहिती देणे याचा मुख्य उद्देश आहे. जानेवारी 2025 मध्ये अधिकृत आकडेवारीसाठी मोठ्या डेटाच्या संयुक्त राष्ट्र समितीमध्ये कोणता देश सामील झाला आहे? तर भारत हा देश सामील झालेला आहे. जगातील पहिली कार्डियक टेलिसर्जरी करण्यासाठी कोणत्या देशाची रोबोटिक प्रणाली वापरली गेली? तर भारत देशात. 10वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला. कालावधी होता 15 ते 19 जानेवारी 2025. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले. 15 जानेवारी 2025 रोजी INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाघशीरचे उद्घाटन कोठे झाले? मुंबई या ठिकाणी. 13 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन कोठे केले? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात. यालाच झेड बेंड टनेल किंवा झेड मोर बोगदा असे म्हटले जाते. 15 जानेवारी 2025 रोजी भारताला हवामानासाठी सज्ज आणि हवामान स्मार्ट राष्ट्र बनवण्यासाठी कोणते अभियान सुरू केले आहे? तर मिशन मौसम सुरू केलेले आहे. 20 जानेवारी 2025 रोजी भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला कोण उपस्थित राहिले? तर परराष्ट्र मंत्री S जयशंकर हे उपस्थित राहिले. जानेवारी 2025 मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य कोणते ठरले आहे? तर ओडिशा हे राज्य ठरलेले आहे. AI पासून बनवलेले भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे? तर माया. 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेले आहे. याचा उद्देश आहे युवक अभिमुख उपक्रमांना चालना देणे. उद्दिष्ट 2030 पर्यंत 10वी आणि 12वी बोर्डच्या परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी 100% उत्तीर्ण होणे. भारताने 14 जानेवारी 2025 रोजी तिसऱ्या पिढीतील स्वदेशी रणगाड्याविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाग MK2 ची यशस्वी चाचणी घेतली आहे. ते कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर DRDOने विकसित केलेले आहे. जानेवारी 2025 मध्ये नवाफ सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर लेबनॉन या देशाच्या. डिसेंबर 2024 साठी कोणत्या भारतीयाची ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली आहे? तर जसप्रीत बुमराह याची. डिसेंबर 2024 साठी कोणत्या महिला गटात ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर महिला गटामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँड हिची नियुक्ती झालेली आहे. 15 जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाली? तर 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भारतीय लष्कर दिन कधी साजरा केला जातो? 15 जानेवारी रोजी. 15 जानेवारी 2025 रोजी 77वा लष्कर दिन सोहळा पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आला होता. जानेवारी 2025 मध्ये झोरान मिलानोविक हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर क्रोएशिया या देशाचे. जानेवारी 2025 मध्ये चाचणी करण्यात आलेली भार्गवस्त्र शस्त्र प्रणाली कोणत्या भारतीय कंपनीने विकसित केली आहे? तर इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने हे विकसित केलेले आहे. ड्रोन हल्ल्यांच्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये मकरविलक्कू महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर केरळ राज्यामध्ये. केरळ राज्यातील सबरीमला मंदिरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. 13 जानेवारी 2025 रोजी भारतीय नौदलासाठी लार्सन अँड टुर्बो शिपयार्डने बांधलेल्या कोणते जहाज कटुपल्ली चेन्नई येथे लॉन्च करण्यात आले? तर INS उत्कर्ष. 10 जानेवारी 2025 रोजी आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची दुसरी बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर आसाम राज्यातील काझीरंगा या ठिकाणी. पश्चिम बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? अपर्णा सेन यांना. भारत ऊर्जा सप्ताह 2025 कधी आयोजित करण्यात येणार आहे? 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान.
आणि याची थीम किंवा मुख्य विषय असणार आहे डिकार्बोनायझेशन, एनर्जी इक्वेलिटी, इनोव्हेशन आणि डिजिटलायझेशन. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 जानेवारी रोजी. 16 जानेवारी 2025 रोजी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन विश्वसनीय प्रवासी कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले? अमित शहा यांनी केलेले आहे. 13 जानेवारी 2025 रोजी उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी. थीम होती उद्योजकांचे सक्षमीकरण, पशुधन, अर्थव्यवस्था बदलणे. जानेवारी 2025 मध्ये प्राणी कल्याण प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळाने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर नालसार विद्यापीठ, हैदराबाद. केंद्र सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय हळद मंडळाचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात आले आहे? तेलंगणा राज्यातील निजामाबाद या ठिकाणी हे मुख्यालय स्थापन करण्यात आलेले आहे राष्ट्रीय हळद मंडळाचे. आणि याची स्थापना झालेली आहे 14 जानेवारी 2025 रोजी. पहिले अध्यक्ष आहेत पल्ले गंगा रेड्डी. 15 जानेवारी 2025 रोजी कोणत्या भारतीय कंपनीने फायरफ्लाय नावाचा भारतातील पहिला खाजगी हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह तारामंडल लॉन्च केला आहे? तर पिक्सल या कंपनीने. तर स्वतःचे व्यावसायिक उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित करणारी पिक्सल ही पहिली भारतीय खाजगी कंपनी ठरलेली आहे. जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग याचे कोणी प्रक्षेपण केले? तर दिगंतरा एरोस्पेस, भारत. जानेवारी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा आलोक आराधे यांची. प्युमा इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? बॅडमिंटनपटू PV सिंधू. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने 1975 ते 77च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकलेल्यांना मासिक पेन्शन जाहीर केली आहे? ओडिशा राज्याने. जानेवारी 2025 मध्ये पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील गरपंचकोट भागातील पंचेत हिल या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये इंडियन पोलीस फाउंडेशनच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? OP सिंग यांची. बघा जानेवारी 2025 मध्ये कोणता खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे? नोवाक जोकोविच हा ठरलेला आहे. तर त्याने 430 सामने खेळलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहे रॉजर फेडरल, त्याने 429 सामने खेळलेले आहेत. सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरीचे 24 विजेतेपद पटकावण्याचा विक्रम ही नोवाक जोकोविच यांनी केलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये क्रिसिल इंटेलिजन्स अहवालाने पुढील आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा अंदाज काय व्यक्त केला आहे? तर 6.7%. 16 जानेवारी 2025 रोजी जनरल VK सिंग यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर मिझोरामचे. मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यातील आदिवासींच्या सहकार्याने कोरकू भाषेतील 500 शब्दांचा शब्दकोश तयार करण्यात आला आहे? तर खंडवा जिल्ह्यातील. भारतातील कोणत्या शहरात स्पेन वाणिज्य दूतावास स्थापन करणार आहे? बेंगळुरू या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2025 कोठे साजरा करण्यात आला? गुजरात या राज्यात. 15 जानेवारी 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युद्ध पर्यटन म्हणून किती ठिकाणी ओळखले आहेत? एकूण 77 ठिकाणी. जानेवारी 2025 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI चे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे 16 जानेवारी 2025 रोजी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक पुरातत्वीय प्रायोगिक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? गुजरातमधील वडनगर या ठिकाणी. 16 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे नवे न्यायमूर्ती म्हणून कोणी शपथ घेतली? तर K विनोद चंद्रन यांनी शपथ घेतलेली आहे. ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर मलेशिया या देशामध्ये. कालावधी आहे 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025. आवृत्ती आहे दुसरी. संघ आहे 16. यामध्ये सामोआ देश प्रथमच ICC स्पर्धेत खेळत आहे. नेक्स्ट आहे 16 जानेवारी 2025 रोजी 2 अंतराळयानांना अंतराळात यशस्वीरित्या डॉक करणारा चौथा देश कोणता ठरला आहे? तर भारत हा देश ठरलेला आहे. पहिले 3 देश कोणते आहेत बघा? युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका, रशिया आणि चीन. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने कोणत्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे? तर 18 वेतन आयोगाला मान्यता दिलेली आहे. या आयोगाच्या शिफारशी 2026 पासून लागू केल्या जातील. तर साधारणपणे पुढील वेतन आयोग दर 10 वर्षांनी स्थापन केला जातो. जानेवारी 2025 मध्ये CIA चे माजी महासंचालक तरुण दास यांना कोणत्या देशाचा मानद नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आला? तरुण दास यांना
सिंगापूर या देशाचा. नेक्स्ट आहे जानेवारी 2025 मध्ये अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे? तर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे. यामध्ये 4 सदस्य आहेत. एक्झरसाइज डेव्हिल स्ट्राईक 2025 कोणाद्वारे आयोजित करण्यात आली आहे? तर भारतीय सशस्त्र दलामार्फत हे आयोजित करण्यात आलेले आहे. कालावधी आहे 16 ते 19 जानेवारी 2025. जानेवारी 2025 मध्ये हिमकवच ही मल्टी लेअरिंग कपडे प्रणाली कोणी तयार केली आहे? DRDOने तयार केलेली आहे. तर बघा 20°C ते -60°C तापमान श्रेणीसाठी हे डिझाईन केलेले आहे. जानेवारी 2025 मध्ये भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आशुतोष अग्निहोत्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये कोल्ड प्ले आंतरराष्ट्रीय संगीत कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? तर मुंबई या ठिकाणी. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत? तर आयर्लंड विरुद्ध केलेल्या आहेत. तर 435 धावा केलेल्या आहेत. आणि या धावा कोणत्याही भारतीय संघाने म्हणजे पुरुष किंवा महिला कोणत्याही भारतीय संघाने केलेली सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे. जानेवारी 2025 मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर फैज अहमद किदवई यांची. भारताच्या 2025च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले? तर प्रभो सुबियांतो यांना आमंत्रित करण्यात आले. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान कोणत्या भाषेचे आहे? तर इंग्रजी या भाषेचे. 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणत्या भाषेचे आहे? तर हिंदी या भाषेचे आहे. आणि जगामध्ये एकूण 61 कोटी जनता आहे जी हिंदी बोलते. महाराष्ट्रातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर उमाकांत दांगट यांच्या. राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो? 14 जानेवारी रोजी. देशात कोणत्या कालावधीत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो? तर 11 ते 17 जानेवारी. 2025 ची थीम होती रस्ता सुरक्षा नायक व्हा. जानेवारी 2025 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कोण बनले आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे बनलेले आहेत. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 कोणी जिंकली? तर कर्नाटक या संघाने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे विदर्भ हा संघ. जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर दिनेश टी वाघमारे यांची. व्हर्जिन कोकोनट ऑइल कोठे तयार केले जाते? ज्याला अलीकडेच GI टॅग देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार या ठिकाणी तयार केले जाते. जानेवारी 2025 मध्ये आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा 9वा अधिकृत भागीदार देश बनला आहे? तर नायजेरिया हा देश बनलेला आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली? डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली आहे. तसेच JD व्हान्स हे 50वे उपाध्यक्ष यांनीही शपथ घेतलेली आहे. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर भारत हा देश करणार आहे. कालावधी आहे 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025. जागतिक आर्थिक मंचाची 55वी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी. कालावधी होता 20 ते 24 जानेवारी 2025. जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहेत? तर लडाख आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांमध्ये. राष्ट्रीय पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी रोजी. जानेवारी 2025 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर भारताने विकसित केलेली आहे. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन तमिळनाडूमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीने विकसित केली आहे. 23 जानेवारी 2025 रोजी भारताचा अव्वल बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर D गुकेश हा बनलेला आहे. दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? 24 जानेवारी रोजी. 2025 ची थीम आहे उत्तम भविष्यासाठी मुलींना प्रेरणा देणारी. 2025 ची तिसरी राष्ट्रीय खान मंत्री परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? ओडिशा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली. कालावधी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. खान क्षेत्रातील महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक मंच प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट प्राइज 2025 च्या 25व्या वर्धापन दिनात किती विजेत्यांना सन्मानित करण्यात आले?
तर एकूण 8 विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रोफेसर उर्वशी सिन्हा यांचाही समावेश आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये महाराष्ट्राने किती किमतीचे सामंजस्य करार केले? तर एकूण 6.25 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेले आहेत. विधानसभेत सलग 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आली आहे. ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? तर वडाळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते सलग 9 वेळा निवडून आलेले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार कोणाला बनवण्यात आले आहे? ऋषभ पंत याला. ऋषभ पंत हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने 2025 साठी 27 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. 27वी इंटरनॅशनल ग्लास काँग्रेस 2025 कोठे आयोजित करण्यात आली? कोलकाता या ठिकाणी आयोजित करण्यात आली. कालावधी होता 20 ते 24 जानेवारी 2025 दरम्यान. 22 जानेवारी 2025 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणता देश जगातील 7व्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे. पहिले 5 देश कोणते आहेत बघा? ब्राझील, व्हिएतनाम, कोलंबिया, इंडोनेशिया आणि इथिओपिया. भारतातील कर्नाटकमध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतले जाते. त्याच्यानंतर केरळ आणि तिसऱ्या नंबरला तमिळनाडू हे राज्य आहे. खो खो विश्वचषक 2025 मध्ये पुरुष गटात कोण विजेता ठरला आहे? तर भारत हा देश विजेता ठरला. उपविजेता ठरलेला आहे नेपाळ हा देश. खो खो विश्वचषक 2025 मध्ये महिला गटामध्ये कोण विजेता ठरले आहे? तर भारत हा गट ठरलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे नेपाळ हा देश. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्याने सिंगापूरमधील 8 संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत? तर ओडिशा राज्याने. पाकिस्तानी उपग्रह PRSC-EO-1 कोणत्या देशाच्या मदतीने अवकाशात सोडण्यात आला आहे? तर चीन देशाच्या मदतीने. त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय राज्ये त्यांचा स्थापना दिवस कधी साजरा करतात? तर 21 जानेवारी रोजी. 20 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाने जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिका या देशाने. जानेवारी 2025 मध्ये इंटरनेट गव्हर्नन्स इंटर्नशिप आणि क्षमता निर्माण योजना कोणी जाहीर केली आहे? तर नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने. भारतीय नागरिकांमध्ये इंटरनेट गव्हर्नन्स बद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कौशल्य विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 20 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता नियमांना मंजुरी दिली आहे? तर उत्तराखंड राज्याने. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाने टिकटॉकवर बंदी घातली आहे? तर अमेरिका या देशाने. 20व्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2025च्या एलिट शर्यतीत बहरान टेस्पेने पुरुष गटात विजेतेपद पटकावले आहे. तो कोणत्या देशाचा आहे? तर एरिट्रिया या देशाचा आहे तो. केनियाच्या जॉयस चेपकिमोई टेलीने महिलांच्या एलिट शर्यतीत बाजी मारलेली आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशात असलेल्या सांस्कृतिक केंद्राचे नामकरण तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्राचे करण्यात आले आहे? तर श्रीलंका देशातील. जानेवारी 2025 मध्ये चर्चेत असलेला पलामऊ व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड या राज्यामध्ये आहे. झारखंड वन विभाग पलामऊ व्याघ्र प्रकल्पात कमी होत चाललेल्या बायसनचे पुनर्जीवन करण्याचा विचार करत आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या टपाल खात्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा सुरू केली आहे? तर बिहार या राज्याच्या टपाल खात्याने सुरू केलेली आहे. 17 जानेवारी 2025 रोजी ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे? तर संचार साथी. मार्को रुबियो कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री झाले? अमेरिका या देशाचे. जानेवारी 2025 मध्ये प्लॅस्टिक मुक्त महाकुंभासाठी एक थाळी एक पिशवी मोहीम कोठे सुरू करण्यात आली? प्रयागराज या ठिकाणी. प्लॅस्टिक पिशव्या आणि डिस्पोजेबल वस्तूंच्या जागी इतर साहित्य आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर सितांशु कोटक यांची. तर हे सौराष्ट्र संघाचे माजी फलंदाज आहेत. जानेवारी 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशात सायबर गुन्ह्यांच्या तपासावर एक सामंजस्य करार करण्यात आला? तर अमेरिका. जानेवारी 2025 मध्ये पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला देण्यात आला? एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांना. 15 जानेवारी 2025 रोजी युद्धक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर भारत रणभूमी दर्शन ॲप. इंडिया ओपन बॅडमिंटन 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर अन से यंग दक्षिण कोरियाचे खेळाडू आहे, हिने जिंकलेले आहे.
जानेवारी 2025 मध्ये AI धोरण विकसित करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र हे राज्य ठरलेले आहे. महाराष्ट्र सरकारने AI धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी 16 सदस्यांची एक समिती स्थापन केलेली आहे. 18 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024-25 कोठे आयोजित केला? दिल्ली या ठिकाणी. जानेवारी 2025 मध्ये सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज कोणी सुरू केले आहे? भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय व डेटा सुरक्षा परिषदेने. जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेने कोणत्या भारतीय आण्विक प्रतिष्ठानावरील निर्बंध उठवले आहेत? तर भाभा अणु संशोधन केंद्र, इंडियन रेअर अर्थ लिमिटेड आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च या 3 संस्थेवरील निर्बंध उठवण्यात आलेले आहेत अमेरिका या देशाकडनं. QS फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025 मध्ये फ्युचर ऑफ वर्क श्रेणीमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर दुसरा क्रमांक आहे. या निर्देशांकात अमेरिका पहिल्या आणि मेक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे. लोकपालचा पहिला स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? 16 जानेवारी रोजी. 17 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 चे उद्घाटन कोठे केले? नवी दिल्ली या ठिकाणी केलेले आहे. तर 2025 ची दुसरी आवृत्ती होती. कालावधी होता 17 ते 22 जानेवारी आणि थीम होती बियॉन्ड बाउंड्रीज को क्रिएटिंग द फ्युचर ऑफ द ऑटोमोटिव्ह व्हॅल्यू चेन. जानेवारी 2025 मध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर इंडोनेशिया या देशासोबत. इस्रोचे तिसरे सॅटेलाइट लॉन्च पॅड कोठे स्थापन केले जाईल? श्रीहरिकोटा या ठिकाणी. 18 जानेवारी 2025 रोजी PM मोदींनी किती स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित केले आहेत? तर 65 लाख. दरवर्षी कोणत्या राज्यात ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवल साजरा केला जातो? अरुणाचल प्रदेश. 17 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत ईगल नेस्ट बर्ड फेस्टिवलची 4थी आवृत्ती साजरी करण्यात आली. 15 जानेवारी 2025 रोजी महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्यांनी सी कोहॉर्ट 3.0 लॉन्च केले आहे? तर पंजाब या राज्याने. 16 जानेवारी 2025 रोजी कोणत्या अंतराळ कंपनीने न्यू ग्लेन रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे? तर ब्ल्यू ओरिजिन. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या स्पेस कंपनी ब्ल्यू ओरिजिनने फ्लोरिडा अमेरिकेतून न्यू ग्लेन रॉकेटची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. नेक्स्ट आहे जानेवारी 2025 मध्ये इस्रायल आणि दहशतवादी पॅलेस्टिनी गट हमास यांच्यात शांतता करार कोठे झाला? तर कतार दोहा या ठिकाणी. जानेवारी 2025 मध्ये सरकारने कोणत्या आयोगाची पुनर्रचना केली आहे? अणुऊर्जा आयोगाची पुनर्रचना केलेली आहे. तर याचे अध्यक्ष आहेत अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती. 16 जानेवारी 2025 रोजी इंडियन बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विनोद कुमार यांची. फ्लेमिंगो महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात 18 ते 20 जानेवारी दरम्यान 5 वर्षांनंतर फ्लेमिंगो फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. PNBचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अशोक चंद्रा यांची. 16 जानेवारी 2025 रोजी भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज कोणी सुरू केले आहे? तर पियुष गोयल यांनी. सरकारच्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्योजकांसाठी भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज सुरू केले. जानेवारी 2025 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? देवेंद्र कुमार उपाध्याय यांची. जानेवारी 2025 मध्ये बाल्टिक समुद्र प्रदेशात समुद्राखालील केबल्सचे संरक्षण करण्यासाठी नाटोद्वारे कोणते नवीन मिशन सुरू करण्यात आले? बाल्टिक सेंट्री. जानेवारी 2025 मध्ये सीमा सुरक्षा दलाने अलीकडेच कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन सरधावा. राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवरती हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे. जानेवारी 2025 मध्ये भारतातील पहिला एअर टॅक्सी प्रोटोटाइप कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे? तर सरला एव्हिएशनने लॉन्च केलेला आहे. बेंगळुरू स्थित सरला एव्हिएशनने भारतातील पहिले इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ लँडिंग एअर टॅक्सी प्रोटोटाइप 0 लॉन्च केलेले आहे. बघा नाव काय आहे त्याचे? तर 0. आणि कोणी लॉन्च केलेले आहे? तर सरला एव्हिएशनने. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 साठी कोणत्या संस्थेची निवड करण्यात आली आहे? भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र. जानेवारी 2025 रोजी दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? छत्तीसगड राज्यामध्ये. भूमिहीन शेतमजूर बैगा आणि गुनिया यांना वार्षिक 10,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल फायरफॉक्स इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 4था क्रमांक आहे. तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स हा लष्कराशी संबंधित आहे. तर लष्कराची ताकद किती आहे कोणत्या देशाची यावरती हा इंडेक्स अवलंबून आहे. तर यामध्ये भारताचा क्रमांक 4था आहे.
पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, दुसरा रशिया, तिसरा आहे चीन आणि यानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो. जानेवारी 2025 मध्ये सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले आहे? महेश कुमार अग्रवाल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष कोणत्या कार्यालयात असणार आहे? जिल्हाधिकारी कार्यालयात असणार आहे. पहिली ऑलिम्पिक संशोधन परिषद कोणत्या राज्यात होणार आहे? गुजरात राज्यामध्ये. कालावधी काय असणार आहे बघा, 27 ते 30 जानेवारी 2025. 17 जानेवारी 2025 रोजी भारतातील पहिल्या प्रकारचे CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर मुंबई या ठिकाणी. जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात बांधण्यात आला आहे? चीन या देशामध्ये बांधण्यात आलेला आहे. चीनमधील सिनजियांग या ठिकाणी 22.13 किलोमीटर लांबीचा तियानशान सेंगली बोगदा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा ठरलेला आहे. जानेवारी 2025 मध्ये सिंधू पाणी कराराच्या वादावर भारताला कोणी पाठिंबा दिला आहे? तर लवाद स्थायी न्यायालयाने. 2025 साठी भारतीय कंपनी सचिव संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? धनंजय शुक्ला यांची. पवनजी चांडक यांची ICSIच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. अध्यक्ष धनंजय शुक्ला आणि उपाध्यक्ष पवनजी चांडक. जानेवारी 2025 मध्ये उमा महेश्वराची दुर्मिळ मूर्ती कोणत्या राज्यात सापडली आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये. भारतातील कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे? अनुजा चित्रपटाला. 23 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे? थायलंड या देशात. 2001 मध्ये नेदरलँड हा समलिंगी विवाहाला परवानगी देणारा पहिला देश ठरला. इंडिया ओपन 2025 पुरुष बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकले? तर विक्टर एक्सेलसेन. याला ग्लेशियर कोणत्या देशात आहे जो 2040 पर्यंत हवामान बदलामुळे नामशेष होऊ शकतो? तर नेपाळ या देशामध्ये. जानेवारी 2025 मध्ये आयर्लंडचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत? मायकल मार्टिन हे झालेले आहेत. जानेवारी 2025 मध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री जीवनमानावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली? तर नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने 10,000 GI टॅग प्रदान करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर 2030 पर्यंत. दुसरा खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत? तर 2027 मध्ये आयोजित केल्या जाणार आहेत इंग्लंडमधील बर्मिंगहॅम या ठिकाणी. द वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पंकज मिश्रा. 21 जानेवारी 2025 रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची नवी बैठक कोठे झाली? वॉशिंग्टन या ठिकाणी. क्वाडमध्ये भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या 4 देशांचा समावेश आहे. पॅट कमिन्स 2024च्या ICC कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? तर ऑस्ट्रेलियाचा. तर ICC कसोटी संघामध्ये भारताच्या यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. दरवर्षी पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? 23 जानेवारी रोजी. 2025 ची थीम आहे नेताजी साहस दृढ संकल्प आणि देशभक्ती. सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी हा पराक्रम दिवस साजरा केला जातो. जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशाच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर मेक्सिको आणि अमेरिका देशाच्या सीमेवर. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे? तर अजित पोर्टल. कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे? तर कृषी मूल्य आयोग. 2025-26 साठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला 5,650 रुपये प्रति क्विंटलने मान्यता देण्यात आलेली आहे. अलीकडेच पिकी फ्रेम्सचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आयुष्यमान खुराना याची. जानेवारी 2025 मध्ये व्यवसाय दस्तावेज व्यवस्थापनासाठी भारत सरकारने कोणती सुविधा सुरू केली आहे? तर एंटिटी लॉकर. एंटिटी लॉकर हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. व्यवसाय संस्थेच्या आवश्यक कागदपत्रांचे व्यवस्थापन आणि पडताळणी या अंतर्गत केली जाणार आहे. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी रोजी. पण 2025 ची थीम आहे मतदान कसे असे काही नाही, आम्ही नक्कीच मतदान करू. जानेवारी 2025 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संजय बॅटलफील्ड सर्व्हिलन्स सिस्टीम कोठे सुरू केली? तर दिल्ली या ठिकाणी. संजय ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व ग्राउंड आणि एअर रणांगणातील सेन्सर्सची माहिती एकत्रित करते. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या बँकेने पहिले अर्न रुपे क्रेडिट कार्ड सुरू केले आहे? तर IDFC फर्स्ट बँकेने. जानेवारी 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर अमेरिकेने.
उत्तर प्रदेश स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? 24 जानेवारी रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील वन लाइनर करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.